गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी भाजीपाल्याचा दिवस होता. म्हणजे ना भाजीला संपलं होतं, त्यामुळं मग ऑर्डर करून घेतलं आणि पटापट आलं होतं. त्यामुळं म्हटलं चला पटापट रचून पण घेऊया, म्हणजे जागच्या जागी ठेवून देऊया. आता काय होतं ना, जागच्या जागी जर ह्या वस्तू ठेवल्या नाही ना, एक एक सगळ्या वस्तू अशा फेकून देते किंवा मग लपून ठेवते. आणि हां, हे खरं आहे, कारण की ती अशीच करते. आणि त्यामुळं मग म्हटलं चला हे पटापट आपण रचून घेतलं की आपल्याला पण थोडंसं काम हलकं होतं आणि हे सर्व कचरा पण आपण फेकून देऊ शकतो. तर यावेळेस ना मी फर्स्ट टाईम असं आमच्या घरात शिमला मिरची ऑर्डर केली होती. आता हे तर अजिबात खात नाही, पण मला कुठून हे आलं, आयडिया आली काय माहिती, की करूया. आणि खाल्ली तर खाल्ली, नाही खाल्ली तर मी खाऊन घेईल. त्यामुळं मग मी हे केलं ऑर्डर. आणि आज वेगळाच भाजीपाला केलं होतं, जसं की हे खात नाहीत तरी पण मग मी ते केलं होतं, कारण की मी म्हटलं यांना सवय लागून जाईल थोडीफार, त्यासाठी. बाकी माझं चाललं होतं पटापट करणं. थोडंसं क्लिनिंगसाठी पण बोलवलेल्या वस्तू होत्या आणि हा कचरा वगैरे साफ करून म्हटलं व्यवस्थित ठेवून देऊया आणि लगेच स्वयंपाकाला लागता येईल आपल्याला. त्यामुळं माझं चाललेलं होतं कामं वगैरे आवरणं. आपले कामं कोणाला दिसतात हे इम्पॉर्टंट नाही आहे, आपण करतो आहे आणि घर चकाचक राहत असेल ना, हे जास्त इम्पॉर्टंट आहे असं मला वाटतं. आता आपण किती काय करतो ना, हे नाही कळत, म्हणजे घर बसल्याला नाही कळत, की असं वाटतं घरी बसून असते किंवा कसं असते. पण ह्या छोट्या छोट्या गोष्टी करण्यामध्ये एवढा जास्त टाईम निघून जातो ना, की कळतच नाही की कुठे टाईम गेला आहे. आणि थकून पण जातो आणि बाकीचं सगळं करण्यात ना खूप थकवा येतो. त्यामुळं ना आजकाल थोडे दिवस झाले मी खूप जास्त लवकर थकून जाते आणि ना हे काम आणि घरातलं पण आवराआवरी यामुळे ना खूप जास्त उशीर होतो आहे, कामाला पण स्वयंपाकाला पण. आमचा चहा व्हायलाच खूप उशीर होतो आणि नंतर मग नाश्ता, नंतर जेवण, असे भरपूर कामं राहतात. आणि क्लिनिंगकडे तर इतकं दुर्लक्ष होतं आहे ना, की फरशा पुसून होत आहेत, पण बाकीचं जसं की फ्रीज खराब होतं आहे, खूप काही काही गोष्टी राहतात. भाजीपाला इतका छान दिसत होता ना, म्हटलं एक फोटो काढतेच. आणि नंतर मग मी लागली भाजीला. तर इथे शेवग्याच्या शेंगा बनवायला घेतल्या होत्या. म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया की मी कशी भाजी बनवते. आता मला काही ही भाजी अजिबात जमत नाही. मी ना खूप वेळा बनवली होती, पण मला ना तेवढी म्हणजे परफेक्ट अशी जमत नाही. यामध्ये काय काय टाकावं हे पण मला एवढी आयडिया नव्हती. पण आता थोडंफार शिकत चालली आहे मी आणि मला ते जमतं आहे. तर यावेळेसची भाजी खूप छान झाली होती. त्याआधी मी म्हटलं थोडंसं ड्राय पडत होते माझे होठ, तर लिप बाम लावून घ्यावं म्हटलं. खूप दिवस झाले मी ना स्किन केअरच करत नाही आहे, त्यामुळं थोडंसं दुर्लक्ष होतं आहे स्किनकडे पण. आणि होठ पण माझे काळे काळे पडले होते, त्यासाठीच मग मी हे करत होती. आधी म्हटलं थोडंफार लावून घेऊया, ज्याने लिप्स माझे खूप सॉफ्ट झाले होते या लिप बामने. आणि मी हे सर्व भाजीपाल्यासोबतच ऑर्डर केलं होतं, मला वरतीच दिसलं, त्यामुळं म्हटलं चला स्वतःसाठी थोडंसं काहीतरी करूया छोटंसं. काय अप्पू, बघा लिप्स अप्पूची. अप्पू तुला लिप बाम लावायचा का ग? हो? कशी हसते बघा ना. असं नाही करायचं. तर चला मी भाजी आवरून घेते. आता माझी भाजी बनवायची राहिली, तर मी तेच बनवून घेते. आणि खरंच लिप्स खूपच असे शाईन मारतात, म्हणजे शाईन वाटतात, चमकत आहेत. मी काहीच नाही, लिपस्टिक वगैरे काय नाही, बस हे लावलं आहे, लिप बाम लावला आहे. आणि ना खरंच तो लिप बाम मला खूप जास्त आवडला बाकीच्या लिप बामपेक्षा. होठ पण खूप सॉफ्ट पडलेत आणि तो हा लिप बाम छान आहे. तुम्ही पण यूज करून घ्या. खरंच खूप ड्राय होट वाटत होते माझे, काळे काळे. आणि बस मी आजच ऑर्डर केला आहे आणि आजच लावलं आहे, तर खरंच खूप गोरे नाही, गुलाबी वाटत आहेत. काय बोलते मी, गोरी काय पिल्लू, मला स्वयंपाक करायचा आहे आता. आणि अप्पूचं म्हणणं आहे की मला उचलून असं घे. तुला असं घ्यायचं उचलून? मी स्वयंपाक करू की नको करू? नाही करायचा मी स्वयंपाक. मग काय खाणार तू पप्पा? असं नाही करायचं पिल्लू. मी शेंगा टाकल्यात बॉईल करायला, आता ते नको खाऊ. तुला लावायचा का हा लिप बाम? लावायचा.
आपू तर याला घेऊच पळत होती. आणि खरंच मी आप्पूसोबत ना थोडाफार टाईमपास केला आणि लगेच एवढा टाईम झाला की म्हटलं यांना पण जायचं आहे ऑफिसला. तर पटापट असं स्वयंपाक माझ्या चपात्या वगैरे झाल्या होत्या, पण भाजीच राहिली होती. आणि भाजीमध्ये काय बनवावं हा तर प्रश्न मिटलेला होता आज, कारण की शेवगा होती त्यामुळे. तर माझं चालली होती थोडीफार गडबडच सुरू होती, कारण की आपूने माझा भरपूर असा वेळ घातला होता यामध्ये, की ती माझा लिप बाम घेत होती आणि मस्त तिचं खेळणं सुरू होतं. मला असं होतं की आजच आणलं आहे बाई, 2 दिवस तरी टिकू दे. त्यामुळं माझं ते सुरू होतं की तिच्यापासून कसं काय घ्यायचं म्हणून मी तिला ना हे बघा मी चॉकलेट देते तिला, पण मला हे द्यावंच लागलं तिला, कारण की ती इतकी परेशान करत होती आणि यांचा वेळ होत होता. म्हटलं भाजी पण राहून जाईल आणि हे बिना जेवल्याचेच निघून जातील. त्यामुळे मी पटापट असे एका साईडला ना शेंगदाणे वगैरे म्हटलं मसाल्यासाठी भाजून घेऊया. आणि मी ताव्यावर ना चाकू ठेवला होता, तो आत्ताशी जळणारच होता की मला माझ्या पटकन लक्षात आलं आणि मी ते उचलून घेतलं. तर इथे आमचं जेवण वगैरे सर्व म्हटलं पटापट आवरून घेतलं ना की मला बाकीच्या गोष्टी अशा पटकन करता येईल. आपूला झोपी घालणं असो, दुसरे कामं असो. आता मी घरात इतके कामं करते ना, पण यांना बिलकुल त्याचं काहीच नसतं की ही करते किंवा नाही करत. त्यामुळं ना म्हटलं चला थोडंसं ना आज रिलॅक्समध्येच करूया, कारण की मी फास्ट जरी केलं ना तरी पण त्या गोष्टीची किंमत नसते किंवा मग त्या गोष्टीचं काहीच महत्त्व नसतं. त्यामुळे म्हटलं चला हळूहळू आपले कामं करून घेऊया. जसं की स्वयंपाक टाईमवरच लागतो, पण बाकीच्या कामांना आज सगळाच उशीर झालेला होता. आणि इथे आपूचं मधामधात चालूच होतं करणं, पण मला लसूण पण माझा आज सोललेला नव्हता. असं मी भरपूर सोलून ठेवते, पण आज ते पण राहून गेलं होतं. आता कसं होतं ना, काही टाईमला मला गोष्टी लक्षात राहून जातात आणि काहींना काय होतं की मला असं वाटतं आहे आणि आपू मधात केलं ना की परत मी ते विसरून जाते. तर असं काहीतरी होतं. इथे माझं चाललेलं होतं भाजी. म्हटलं निवांत बनवावं आज शेवग्याची, कारण की फर्स्ट टाईम बनवणार होती, पण ते माझ्याकडून काय आज होणार नव्हतं, कारण की आप्पू पण मधात करत होती आणि यांचा पण टाईम होत होता. त्यामुळं मी इथे हरभरे टाकलेत भिजू घालायला, कारण की संध्याकाळी ना मला हे बनवायचं आहे, काय चना मसाला. इथे माझ्या भाजी बनवण्याची सुरुवात होती, म्हणजे की म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करूया. आता मला एवढं तर येत नाही आणि मी हे तेलात ना मोहरी काय बोलतात जिरं आणि लसूण ना गरम झाल्यावर अजिबात टाकत नाही. मला खूप भीती वाटते त्याची, ते उडून येईल म्हणून माझं असं चालेल राहतं. तर माझं इथे भाजी करणं चालू होतं. तर मला असं वाटतं ना की आपण जे काम करतो ना त्या कामाची आपल्याला समजा ना आपण परफेक्ट असायला पाहिजे त्या कामामध्ये, की लक्ष नाही द्यायचं दुसऱ्याकडे की लोक काय बोलतात, किंवा आपण जे करतो आहे त्याचे आपल्याला अजिबात हे नाही वाटलं पाहिजे की आपण हे चुकीचं करतो आहे किंवा असं काही. त्यामुळं ना तुम्ही जे करताय ते करत राहा. मेहनत नेहमी मेहनतीला फळ असतंच आणि फळ एक दिवस खूप छान भेटतं. मला याबद्दलचे खूप जास्त अनुभव आहेत आणि त्या गोष्टींना मला खूपच अशा मनाला लागून जातात की आपण जे करतो ना त्यात फक्त कुठला स्वार्थ कुठलं काहीच नसलं पाहिजे. आपण ते गोष्ट मनापासून करायची, अगदी त्याचं फळ खूप छान भेटतं. आता मी हे मधातच तुम्हाला सांगत बसली होती, तर याचं असं काही नव्हतं की सांगावंच लागेल म्हणून, पण म्हटलं चला एक गोष्ट माझ्या मनात होती ती मी तुम्हाला सांगितली की तुम्ही कोणत्याच कामाला कोणत्याच याला लाजू अजिबात नका. एक दिवस त्या कामाला नक्की यश येईल, जसं की मला माझ्या कामाबद्दल वाटतं. तर ना इथे फ्रीजला हात लागू खूप जास्त फ्रीज खराब झालं होतं. आपू चेअरवर उभं राहून म्हणा किंवा कसंही म्हणा ती हात वरपर्यंत तिचे पोहोचतातच. जसं की कधी तिच्या पप्पाने जरी उचलून पकडला ना तर तिचे भरके हात म्हणा कसे म्हणा, इतकं जास्त फ्रीज वरतून खराब झालं होतं ना, म्हणून म्हटलं चला आता हे साफ करून घेऊया. आणि त्यासोबत मी 4 गोष्टी अजूनच साफ करायला लागली होती. इथे आमचं स्वयंपाक जेवण सर्व झालं होतं आणि हे ऑफिसला निघून गेले होते. तोपर्यंत म्हटलं चला फ्रीज क्लीन करून घेऊया. थोडासा टाईम होता आणि आप्पू तुम्हाला दिसत असेल नसेल दिसत, पण ती मंदिरात तिचं चाललं होतं कुटू करणं, इकडे तिकडे चालले होते देवं वगैरे टाकणं. पण मी म्हटलं मी जर तिला तर थोडंसं थांबवलं ना ती माझा हात पकडून मला तिकडे घेऊन जाईल.
त्यामुळं म्हटलं तिला पण तिचं काम करू द्या, कारण की तिला पण दुसरं काहीच खेळायला नाही. त्यामुळं तिचं मंदिरात चाललेलं होतं. हातोहात मी हा दरवाजा पण साफ करून घेतला, कारण की यावर पण खूप जास्त हात लागले होते आणि आपूने काही ना काही सुरू होतं. जास्त काही करत बसली नाही. जिथे जिथे हात लागले होते, जिथे जिथे खराब झालं होतं, म्हटलं तिथेच तेवढंच पुसून घेऊया. आणि बाकी तर करत बसलं ना हा पूर्ण दरवाजा साफ तर खूप वेळ लागेल. आणि आपूने इकडे जे कारनामे करून ठेवलेले असतात ते इतके डेंजर असतात ना की खूपच जास्त मला तर शॉकच बसून जातो. म्हटलं चला टेबल वगैरे पण पुसून घेऊया. यावर आम्ही जेवण करतो आणि हे इतकं घाण होतं ना, रोज 2 टाईम मला हे करावंच लागतं. आता असं वाटायचं की टेबल आल्यानंतर आपण मस्त डायनिंग टेबल टाईप वर बसून जेवणार, पण हे दुप्पट तिप्पट काम वाढलं आहे. आणि ठीक वाटतं पण मला, कारण की वरच्यावर आपण हे साफ करून घेऊ शकतो. खाली पण फरशा तेवढ्याच घाण होतात, चटई आथरली तर चटया पण तेवढ्याच घाण होतात. त्यामुळे हे असं पटापट साफ होतं, जास्त काही टाईम लागत नाही याने. आणि मी असेच माझे कामं पटापट करून घेते. आपू इकडे मस्त पळतच गेली. तिला वाटलं की आता मम्मा मारणार, त्यामुळे ती मस्का लावायचं काम सुरू होतं तिचं. मी बनवते छोले आणि पुरी मस्त गरम गरम. आपूच्या पप्पाला खूप जास्त आवडते, त्यामुळे म्हटलं चला आज पुरीच बनवूया. आणि टम्म अशी फुगली मस्त. आणि मी तुम्हाला छोले दाखवते. मी मागच्या वेळेस बनवले होते तेव्हा पण इतके छान झाले होते आणि आत्ता पण मस्त छान झाले. पुरीला ना हलक्या हाताने असं असं करायचं, म्हणजे ती फुलून जाते लवकर आणि इतकी छान फुगते ना बघा. वरतून त्याला थोडं असं असं केलं ना ती फुगते जास्त. तर चला मी पुरी बनवून घेते, थोड्याच राहिल्यात आणि मस्त छान असं आम्ही जेवण करतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन नवीन ब्लॉग तुमच्यापर्यंत येतील. बाय.